नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. आजीनाती ब्लॉगमध्ये मी मीनाक्षी तुमचं स्वागत करते. तर मंडळी हे पहा किती छान वातावरण आहे. तर मी चालले आज तळेगाव दाभाडेला. तर तळेगावच्या ऑपोजिट साईडलाच मुंबईला जाताना इकडनं डाव्या बाजूला सी-आर-पी-एफ कॅम्प म्हणून आहे. तर तिथं आमच्या लोकांसाठी काही सुविधा दिल्या आहेत. इमर्जन्सी हॉस्पिटल म्हणा, कॅन्टीन म्हणा. तर तिथं मी जाऊ राहिले. तर मंडळी हे निगडी आणि सोमाटणे फाटेपर्यंत बिलकुल थेंब नव्हते. म्हणजे एक रोड बिलकुल कोरडा होता आणि तिथून पुढं हे थोडासा पाऊस चालू झाला आहे. तर ह्या वर्षी पाऊस कुठंच नाही मंडळी. पण तळेगाव साईडला मी राहिलेले तर 10-12 वर्षापूर्वी तर खूप सारा पाऊस असायचा. तर ह्या वर्षी मला इकडं पण पाऊस दिसून नाही राहिला बिलकुल. 8-15 दिवसापूर्वी माझी चक्कर झाली होती. तर हे आपण आलो गेटपाशी. तर गेटमध्ये एंट्री करताना गेटच्या आतमध्ये जायचं असतं तेव्हा आपल्याला एंट्री करावं लागते. आपला प्रूफ वगैरे, मिस्टरची आयडी वगैरे द्यावं लागते. तर मुलगा उतरलाय खाली तो आयडी द्यायला आणि पाऊस येतोय म्हणून मी काही खाली उतरले नाही, गाडीमध्येच आहे. आणि गाडीच्या आतूनच व्हिडिओ घेतलाय मी. तसा अलाउड नाही आहे सरकारी डिपार्टमेंटमध्ये कोणताही व्हिडिओ घेण्यासाठी. तर मी एक आठवण म्हणून असं घेतलाय व्हिडिओ. तर हे पाऊस चालू आहे आणि आतमध्ये जायचं म्हटल्यानंतर म्हणजे एवढं मला जुन्या आठवणी ताज्या होतात माझ्या. मी इथं राहिलेले नाही पण बाकी ठिकाणी राहिले तर क्वार्टर असेच असायचे सेम. मंडळी कॅम्पमध्ये आले की मला कायम जुन्या आठवणी ताज्या होतात. कारण माझे जवळजवळ 20 एक वर्षे अशा कॉलनीमध्येच गेले. तर माझे मुलं आहेत ना लहानचे मोठे अशाच कॉलनीमध्ये झाले. एकदम मोकळं वातावरण आणि बिलकुल स्वच्छता आणि एकदम शांतता. एवढी शांतता आणि आत्ता मी ज्या ठिकाणी राहते तिथं कधी-कधी वाटतं मेडिटेशनला जायला पाहिजे कुठेतरी. एवढी गजगज झाली आजकाल पब्लिकमध्ये. पण हे कॅम्पमध्ये म्हटल्यानंतर ना खूप सारी शांतता असते खूप आणि डिसिप्लिन खूप असतं आणि ज्या गोष्टी पाहिजेत अत्यावश्यक सर्व सर्व गोष्टी मिळतात आतमध्ये. तर अशी कॉलनी तुम्ही पाहू शकता. तर मी आले खास करून हॉस्पिटलसाठी. तर बघूया हॉस्पिटलची सुविधा माझी उपलब्ध होती की नाही. कारण हॉस्पिटलचा वेळ ना खूप ठराविक वेळेत असतो यांचा 9 ते 1 वाजेपर्यंत. आणि आपल्याला काही रेफरन्स वगैरे घ्यायचा असला, पुन्हा तिथं पण गेल्याच्यानंतर गेटवर एंट्री करा. पुन्हा तिथं आतमध्ये डॉक्टरला लाईनला लागा. लाईनला लागल्याच्यानंतर चेक केल्याच्यानंतर समजा बाहेर रेफरन्स द्यायचं असलं तर पुन्हा मेन जे असतात आय-जी वगैरे काय जे असते ते त्यांची साईन घ्या. तर या गोष्टीत खूप सारा वेळ जातो. तर आपण आलोत हॉस्पिटलच्या आतमध्ये. तुम्ही पाहिला आत्ता पुतळा वगैरे होता महाराजांचा आणि हे आहे हॉस्पिटल. तर आपल्याला फोटो वगैरे घ्यायला अलाउड नाही बरं का. पण मी आपला थोडा थोडा प्रयत्न केला आहे. तर हे हॉस्पिटलचं पण वातावरण एवढं सुंदर आहे. एकदम फ्रेश वाटतं. हॉस्पिटल म्हणून बिलकुलच वाटत नाही. तर अशा पद्धतीने आता हे आतमध्ये गेल्याच्यानंतर इथं पण एक आपल्याला नोटबुक दिलेला असतात. त्या नोटबुकवर एंट्री करावं लागते आणि मग एंट्री करून आपल्याला डॉक्टरचा नंबर दिलेला असतो हे इथं. तर मुलांनी एंट्री वगैरे करून आलो होतं आणि हे असे नंबरला लागल्याच्यानंतर जे ड्युटीला प्रेझेंट आहेत ना ते लोकं मध्ये-मध्ये येतात आणि आम्हाला ड्युटीला जायचं म्हणून आपला खूप सारा वेळ जातो. तर अशा पद्धतीने बघू आता आपला नंबर कधी येतो. आणि मंडळी बिलकुल हॉस्पिटल म्हणून वाटत नाही बरं. तर मंडळी झालं आपलं काम. म्हणजे काम झालं आहे असं नाही कारण आपण डॉक्टरला जे पाहिजे ते डॉक्टर आपल्याला भेटले नाहीत. तर आपल्याला बोलवलं 20 तारखेच्या नंतर. तर मी चालले आता. आले बाहेर तर हे हॉस्पिटलच्या समोरचा नजारा आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि किती प्रसन्न वाटतं. तर खरोखर खूप छान वातावरण असतं. आणि इथं आल्याच्यानंतर आहे ना असं खुशाल बसावंसं वाटतं. पण आता पाऊस चालू आहे त्यामुळं बसायला बसू शकत नाही. नाहीतर जेव्हा खुलं असतं तेव्हा हे समोर आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाखाली मी कंपल्सरी 10-15 मिनटं का होईना बसत असते. आणि मग नंतर कॅन्टीनमध्ये थोडा काहीतरी नाश्ता सामान घेऊन निघत असते. तर तिथून आल्याच्यानंतर थोडंसं पुढं आल्यावर हे आपण कॅन्टीनमध्ये आलो. तर कॅन्टीनमध्ये कुठंच फोटो घ्यायला अलाउड नाही. पण मी छोटासा घेतला आणि मंडळी हे सगळे जेव्हा कॅन्टीनमध्ये किंवा डीमार्टमध्ये जाते तेव्हा हे सामान बघते ना तेव्हा लक्षात येतं अरे माझ्याकडं तर काहीच सामान नाही आहे. आणि जेव्हा घरी असते ना तेव्हा असं वाटतं माझ्याकडं खूप सारं सामान आहे. मी आता काहीच घेणार नाही. तर हे तुम्हाला होतं का मंडळी? खास करून महिला मैत्रिणींना हे माझ्याबरोबर जे होतं ते. आणि कॅन्टीनचे सरकारी नियम बदलतच राहतात. हे कार्ड आणा, ते कार्ड आणा. आता पुन्हा कार्ड चेंज झालेलं आहे आणि आपण चाललोत आता रिटर्न. तर तुम्ही हे जाताना क्वार्टर किती सुंदर वाटतात. आहेत जुनेच पण खूप छान वाटतं वातावरण. याच्यामध्ये कळत नाही एवढं. तर हे आपण गेटपाशी आल्याच्यानंतर आपण जे काही यांच्याकडं जमा केलेलं असतं आधार कार्ड वगैरे ते घेतलं आणि गेटच्या बाहेर निघालो. तर समोर ऑपोजिट साईडला तळेगावची कमान वगैरे दिसते ती. तर आता आपण निघालो आपल्या घरी
आणि येताना हे जेव्हा आपण पुणे साईडला येतो ना तर उजव्या बाजूला हे गणपतीचं खूप मोठी स्टॅच्यू आहे. मला प्रॉपर नाही सांगता यायचं बरं.